पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। हॅलो, हा नमस्कार काका। कोण बोलतोय? बाबा पाटील बोलतो काका। एक मिनिट देतो। कोण म्हणलं? बाबा पाटील बोलतोय। बाबा पाटील, काका बाबा पाटील म्हणून फोन। हॅलो, हा काका नमस्कार। नमस्ते काका, आपण आज 20-25 वर्ष झालं काम मिळून करतोय। उगाच तालुक्यात कशाला कुणाला कुठं काय हो, 5 वर्षात कुठं पत्ता आहे का तुमचा? काका इथं काय, तुम्ही अध्यक्ष झाला आणि तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर वेगळं काही राजकारणाला कलाटणी मिळाली म्हणून जरा शांत राहिलोय। शांत राहिलो म्हणजे काय, पक्षापासून बदलायला गेलो का? नाही, मला पद नको आहे कुठलं। मला पद काय गरज आहे? मी पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता, हेच माझ्यासाठी मोठं पद आहे। बरं, पण काका, तालुक्यात बाकीच्या लोकांनी ज्यांची कधी तोंड सुद्धा बघितली नाहीत, ज्या लोकांनी कधी आंदोलन केली नाहीत, कुठलेही असणारे पवार कार्यक्रम केले नाही, अशी कशाला बी टीम तयार करायला लागली? काय आंदोलन करल्यावर आहे काय पद? मग कशावर असतं? जो सक्रिय कार्यकर्ता आहे, आंदोलन करतो, प्रत्येक असणारे कार्यकर्त्याला धावून जातो, त्याला देताय का? मग काय, ज्यांनी कधी माणसात आली नाही त्यांना पद देताय तुम्ही? तुम्ही मला काही बोलायचं नाही। तुम्हाला काय बोलायचं ते वर जाऊन बोलायचं नाही। मी अनेक वेळेस वर पण सांगितलंय काका, पण तुम्ही ऐकतच नाही म्हणल्यावर काय करायचं? तुम्ही काय पवार साहेबांचं ऐकत नाही? परवा खोटं बोललात, तालुका अध्यक्ष त्यांनी नेमला म्हणून प्रत्येक वेळेस असणार खोटं बोलताय, हे बरोबर नाही काका। आम्ही तुम्हाला ज्येष्ठ नेते म्हणतोय, तुम्हाला आम्ही ज्येष्ठ नेते म्हणतोय आणि तुम्ही काय मोहोळ तालुक्यात मी ज्येष्ठ आहे, तर मला विचारल्याशिवाय का तुम्ही पद भरताय? अरे कोण तू लागून गेलाय? मग काका, तुम्ही जर असं म्हणत असाल तू कोण लागून गेलाय, तर मी पण म्हणलं तर तुम्हाला ते चालेल का? तू काय बोलायचं राहिलंय काय माग? बोललाय की काय? मी बोललो, पण मी सत्य बोललो काका। अरे सत्य तुम्ही आज जी टीम तयार करायला लागलाय तालुक्यात, की जे असणारे शरद पवार गटामध्ये 2-3 गट करायचे, म्हणजे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।